Good morning, students. So we can start the lecture now. So we are studying the part of transistor. Transistor. Okay. So transistor are basically two type: PNP transistor or NPN transistor. Okay. So if N type is sandwiched between two P types, it is called as PNP transistor. And when P type is sandwiched between two N type, it is called as NPN transistor. Transistor आपण बघितलेलं आहे की देर आर थ्री फर्स्ट रिजन जो आहे दॅट इज कॉल्ड एज इमिटर, सेकंड रिजन म्हणतो आपण बेस, अँड थर्ड रिजन जो आहे दॅट इज कॉल्ड एज कलेक्टर. तीन रिजन असतात, बरोबर. इमिटर जो आहे तो काय असतो, हेवीली डोप्ड असतो, हेवीली डोप्ड. सो दिस इज मीडियम डोप्ड and this is very lightly doped. Very lightly doped. असे तीन रिजन आहेत हे आपण लास्ट टाइम बघितलेलं आहे, इमिटर, बेस आणि कलेक्टर. अरे साऊंड कुणाचा म्यूट झालेला नाही बघा. ट्रान्झिस्टरचा लॉंग फॉर्म मी काय सांगितलेला होता, लॉंग फॉर्म इज ट्रान्सफर रजिस्टर. ट्रान्झिस्टर इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रान्सफर रजिस्टर. ओके. ट्रान्झिस्टरचं सिम्बॉल देखील आपण बघितलेलं होतं. हे सिम्बॉल कुठल्या ट्रान्झिस्टरचं आहे सांगा. कुठला ट्रान्झिस्टर आहे? दिस इज अ पीएनपी ट्रान्झिस्टर. कारण डायरेक्शन कशी असते, पी टू एन अशी डायरेक्शन असते ना, पी टू एन असा एरो असतो. हा झाला तुमचा इमिटर, हा झाला कलेक्टर आणि हा झाला तुमचा बेस. ठीक आहे. त्याचबरोबर ट्रान्झिस्टरच्या तिन्ही रिजन मध्ये डिप्लेशन लेअरची विड्थ कशी असेल सांगा. डिप्लेशन लेअरची विड्थ हे बघा, सपोज हे तीन रिजन्स आहेत. ऍक्च्युली बेस खूप कमी असतो, परंतु आपल्या अंडरस्टँडिंग साठी काय करूया, थोडस डायग्राम मध्ये तो लार्ज दाखवूया. बेस इज व्हेरी थिन एरिया. ओके. आता मला सांगा, डिप्लेशन लेअरची विड्थ जर बघितली तर ती कशी असणार. डिप्लेशन लेअरची विड्थ कुठल्या रिजन मध्ये सगळ्यात कमी असेल. तीन रिजन आहेत ना. फर्स्ट इज इमिटर, सेकंड इज द बेस अँड थर्ड इज द कलेक्टर. ओके. डिप्लेशन लेअरची विड्थ कशी असेल जरा विचार करून सांगा. डिप्लेशन लेअरची विड्थ आणि डोपिंग कसं असतं रे. विड्थ ऑफ डिप्लेशन लेअर is inversely proportional to doping. आता हा काय झाला, हा जो आहे तो काय आहे, पीएन जंक्शन आहे, इमिटर बेस जंक्शन आहे. ठीक आहे. आणि हा जो आहे दॅट इज कलेक्टर बेस जंक्शन. ट्रान्झिस्टर मध्ये काय असतात, दोन पीएन जंक्शन असतात, बरोबर आहे ना. आणि पीएन जंक्शनच्या दोन्ही साईडला काय असतो, डिप्लेशन लेअर असतो. तर इमिटरच्या साईडला डिप्लेशन लेअर किती असेल, एवढा असेल. ओके. आणि बेसच्या साईडला काय असणार आहे, फॉर एक्झाम्पल एवढा असणार आहे.
Okay, so this is the depletion layer. डिप्लेशन लेअर हा काहीतरी एवढा असणार आहे, लक्षात घ्या. आणि कलेक्टर बेस रिजन मध्ये कसं होणार बघा. एवढा असेल. लक्ष देत आहे. म्हणजे इमिटर रिजन मध्ये डिप्लेशन लेअरची विड्थ जी आहे ती एवढीच येणार आहे, दिस मच ओनली, एवढ्या पोर्शन मध्ये. ठीक आहे. आणि बेस रिजन मध्ये मात्र काय आहे, एवढ्या सगळ्या रिजन मध्ये आहे. ओके, पुन्हा एकदा बेस रिजन मध्ये या पीएन जंक्शनच्या लेफ्ट हँड साइडला एवढ्या रिजन मध्ये डिप्लेशन लेअर असणार आहे. आणि कलेक्टर रिजन काय असणार आहे, एवढ्या रिजन मध्ये असणार आहे, कलेक्टर रिजन मध्ये. कारण विड्थ ऑफ डिप्लेशन लेअर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डोपिंग. आता इमिटर जो आहे तो कसा आहे, इट इज अ व्हेरी हेवीली डोप्ड. आणि हेवीली डोप्ड असल्यामुळं पीएन जंक्शनच्या लेफ्ट हँड साइडला काय असणार आहे, डिप्लेशन लेअरची वेट खूप कमी असणार आहे. ओके, बेस हा व्हेरी लाईटली डोप्ड आहे. बेस हा व्हेरी लाईटली डोप्ड आहे आणि त्याच्यामुळे इथं डिप्लेशन लेअरची वेट सगळ्यात जास्त कुठे येणार आहे, बेस मध्ये येणार आहे. आणि कलेक्टर जो आहे तो मीडियम डोप्ड आहे आणि त्याच्यामुळे डिप्लेशन लेअरची वेट काय असणार, कलेक्टर रिजन मध्ये बेस पेक्षा कमी, परंतु इमिटर पेक्षा काय असणार आहे, जास्त असणार आहे. ओके, सो देअरफॉर विड्थ ऑफ डिप्लेशन लेअर काय असणार आहे, मॅक्सिमम इन बेस, मिनिमम इन इमिटर and medium in collector असणार. लक्षात येत आहे, because it is inversely proportional to doping. नेक्स्ट, आता आपण थोडंसं वर्किंग ऑफ एनपीएन ट्रान्झिस्टर कसं होतंय ते बघूया. वर्किंग ऑफ एनपीएन ट्रान्झिस्टर. एनपीएन ट्रान्झिस्टर, वर्किंग ऑफ एनपीएन ट्रान्झिस्टर. Suppose this is NPN. आता एन रिजन मध्ये काय असणार आहेत, इलेक्ट्रॉन्स असणार आहे. दे आर इन लार्ज क्वांटिटी, कारण ते काय असतं, हेवीली डोप्ड असतं. ई रिजन मध्ये काय असणार आहेत, होल्स असणार आहेत. आणि लाईटली डोप्ड असल्यामुळे व्हेरी फ्यू होल्स असणार आहेत तिथं. आणि एन रिजन शेवटचा म्हणजे कलेक्टर. कलेक्टर मध्ये काय असणार आहे, पुन्हा एकदा
एन टाईप असल्यामुळे इलेक्ट्रॉन असणार आहे, परंतु इमिटर पेक्षा संख्या काय असणार आहे, कमी असणार आहे. लक्षात येते. सो दिस इज अ एनपीएन ट्रान्झिस्टर. आता इथे एक महत्वाची गोष्ट आहे की लक्षात ठेवा, नेहमी कुठलाही ट्रान्झिस्टर वर्क करायचा असेल, फॉर वर्किंग ऑफ ट्रान्झिस्टर काय झालं पाहिजे, इमिटर बेस जंक्शन जो आहे तो फॉरवर्ड बायस मध्येच असला पाहिजे. ओके, ट्रान्झिस्टर वर्क करायचा असेल तर इमिटर बेस जंक्शन कसा पाहिजे, फॉरवर्ड बायस. इमिटर बेस जंक्शन शुड बी फॉरवर्ड बायस्ड अँड कलेक्टर बेस जंक्शन हा जो आहे तो रिव्हर्स बायस मध्येच असला पाहिजे, तरच ट्रान्झिस्टर वर्क होतो, अदरवाइज ट्रान्झिस्टर वर्क होत नाही. ओके, इमिटर बेस जंक्शन शुड बी फॉरवर्ड बायस अँड कलेक्टर बेस जंक्शन शुड बी रिव्हर्स बायस. ठीक आहे. आता हा का आहे लक्षात घ्या, दिस इज इमिटर, दिस इज बेस अँड दिस इज कलेक्टर. हे बघा, आता इमिटर फॉरवर्ड बायस करण्यासाठी तो एन साइडला जोडायला पाहिजे का पी साइडला जोडायला पाहिजे, बॅटरीच्या एन साइडला जोडायला पाहिजे का पी साइडला जोडायला पाहिजे. It should be connected to the N side. आणि कलेक्टर रिव्हर्स बायस मध्ये होण्यासाठी तो कुठे जोडायला पाहिजे, कलेक्टर कुठला एन टाइप रिजन आहे ना, सो इट शुड बी कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. So this is the arrangement, plus minus plus minus. या बॅटरीज अशा का जोडल्या लक्षात येते का बघा, म्हणजे ट्रान्झिस्टरच्या वर्किंगसाठी नंबर ऑफ सेल्स किंवा नंबर ऑफ बॅटरीज किती लागतात, 2 बॅटरीज लागतात. याला काय म्हणायचं, फी ई असं म्हणायचं, आणि याला काय म्हणायचं, फी सीसी असं म्हणायचं. ओके, कारण ती इमिटरला जोडलेली आहे म्हणून त्याला काय म्हणणार, फी ई म्हणणार, आणि ही जी बॅटरी आहे ती कलेक्टरला जोडलेली आहे त्याच्यामुळे फी सीसी असं आपण म्हणणार आहे. ठीक आहे. कलेक्टर रिव्हर्स बायस आहे का, आहे. कशावरून, कारण पॉझिटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू एन रिजन, आणि इमिटर जो आहे तो फॉरवर्ड बायस आहे का, आहे, कारण का इमिटर जो आहे तो एन टाइपचा आहे अँड इट इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. ओके, आता वर्किंग कसं होणार बघा, इमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस असल्यामुळं इमिटर बेस मधला डिप्लेशन लेअर काय होणार आहे, कॅन्सल आउट होणार. मी काय सांगतो लक्षात येते ना, फॉरवर्ड बायस मध्ये काय होणार, डिप्लेशन लेअरची विड्थ काय होते, पूर्णपणे कमी होते, बॅरियर पोटेन्शियल काय होतो, पूर्णपणे कॅन्सल होतो, आणि इथला बॅरियर पोटेन्शियल कॅन्सल झाल्यामुळे कुठला, हे बघा मी काय काय लिहितोय बघा, ऍज इमिटर बेस जंक्शन, म्हणजे कुठला, हा इथला जंक्शन इज फॉरवर्ड बायस्ड. इमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस असल्यामुळं, ओके, डिप्लेशन लेयर of emitter base is cancelled
and electrons are pushed from emitter to base. इथं असणारे जे इलेक्ट्रॉन आहेत ते बेस रिजन मध्ये जाणार, कारण जोपर्यंत बॅरियर पोटेन्शियल आहे, जोपर्यंत डिप्लेशन लेअर आहे, तोपर्यंत हे इलेक्ट्रॉन बेस मध्ये जाऊ शकत नाहीत. आता बेस मध्ये इलेक्ट्रॉन जाणार आहेत, म्हणजे इमिटर मध्ये जर होल असतील तर ते होल बेस मध्ये जाणार, आणि इलेक्ट्रॉन्स असतील तर काय होणार आहे, इलेक्ट्रॉन बेस रिजन मध्ये जाणार. म्हणजे एनपीएन ट्रान्झिस्टर मध्ये काय होणार, इलेक्ट्रॉन्स फ्रॉम इमिटर रिजन गोज टू द बेस रिजन, आणि पीएनपी ट्रान्झिस्टर असेल तर होल्स फ्रॉम द इमिटर रिजन गोज टू द बेस रिजन. ठीक आहे. आता बेस रिजन मध्ये ज्यावेळी इलेक्ट्रॉन पोहोचणार आहेत, ओके, व्हेन इलेक्ट्रॉन रिचेस द बेस रिजन, ठीक आहे, तर बेस रिजन मध्ये काय आहेत, होल्स आहेत, आणि होल्सची संख्या काय आहे, व्हेरी फ्यू आहे. ओके, सो देअरफॉर व्हेरी फ्यू इलेक्ट्रॉन्स कंबाइन विथ होल्स. combine with holes in base. म्हणजे फॉर एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल 100 जर इलेक्ट्रॉन इमिटर टू बेस गेलेले असतील तर त्याच्यामधले काय होतात, अबाउट 5 इलेक्ट्रॉन्स ओनली, 5 इलेक्ट्रॉन्स ओनली कंबाइन विथ होल्स. आता बाकीच्या 95 इलेक्ट्रॉनचं काय होणार लक्षात घ्या, 95 इलेक्ट्रॉन्स. तर रिमेनिंग 95 इलेक्ट्रॉन जे आहेत ते काय होणार आहे, कलेक्टर रिजन मध्ये जाणार आहेत. म्हणजे 100 इलेक्ट्रॉन इथं आहेत, ते 100 इलेक्ट्रॉन इथं आल्यावर काय होणार आहे, 5 इलेक्ट्रॉन काय होणार आहेत, होल्स बरोबर कंबाईन होणार, आणि रिमेनिंग 95 इलेक्ट्रॉन काय होणार आहे, कलेक्टर मध्ये जाणार. आता रिमेनिंग 95 इलेक्ट्रॉन कलेक्टर मध्ये का जाणार, कारण लक्षात घ्या इथं कलेक्टर बेस जंक्शनला काय असणार आहे, एन साइडला निगेटिव्ह टर्मिनल, सॉरी एन साइडला पॉझिटिव्ह पोटेन्शियल असतं आणि पी साइडला काय असतं, निगेटिव्ह पोटेन्शियल असतं. आणि हे याला काय म्हणतो, इलेक्ट्रिक फील्ड ऑफ डिप्लेशन लेअर असं म्हणतो. इलेक्ट्रिक फील्ड ऑफ डिप्लेशन लेअरची डायरेक्शन अशी आहे, टुवर्ड्स लेफ्ट आहे, एन टू पी आहे, आणि त्याच्यामुळं इथं असणाऱ्या सगळ्या इलेक्ट्रॉनला काय करतं, इथलं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते ओढतं, इकडं उजवीकडे ओढतं. म्हणजे 100 इलेक्ट्रॉन जर इमिटर मधून बेस मध्ये आले तर एक 4-5 इलेक्ट्रॉनचं कॉम्बिनेशन होतं, आणि बाकीचे राहिलेले इलेक्ट्रॉन ओढले जातात राईट हँड साइडला, कुठं, कलेक्टर रिजन मध्ये, आणि ते कलेक्टर रिजन मधून काय होतात, या बॅटरीकडे पोहोचतात. ओके, इमिटर म्हणजे इकडे इमिटरची जी बॅटरी आहे ते इलेक्ट्रॉन आणखी इलेक्ट्रॉन इकडे काय करते, सप्लाय करते, आणि अशा प्रकारे सर्किट मध्ये करंट डेव्हलप होतो. जेवढे इलेक्ट्रॉन होल कॉम्बिनेशन बेस मध्ये होणार आहे तेवढा काय होणार आहे, बेस करंट तयार होणार आहे. जेवढे इलेक्ट्रॉन इमिटर मधून बेस मध्ये जाणार आहेत तेवढा काय होणार आहे, इमिटर करंट तयार होणार आहे. आणि जेवढे इलेक्ट्रॉन कलेक्टर मधून फी सीसी कडे येणार आहेत तेवढा काय होणार आहे, कलेक्टर करंट तयार होणार आहे. म्हणजे लक्षात घ्या 100 इलेक्ट्रॉन इमिटर मध्ये असतील तर त्याच्यामधले 5 इलेक्ट्रॉन बेस मध्ये जातात, आणि बाकीचे 95 इलेक्ट्रॉन कुठे जातात, कलेक्टर मध्ये जातात. ओके, आता 100 इलेक्ट्रॉन मुळे काय होणार आहे, इमिटर करंट प्रोड्यूस होणार. 5 इलेक्ट्रॉन मुळे काय होणार आहे, बेस करंट तयार होणार आहे.
आणि 95 इलेक्ट्रॉन मुळे काय होणार आहे, कलेक्टर करंट तयार होणार आहे. अँड देअरफोर आता या तिघांच्या मधलं रिलेशन काय सांगता येईल, आयबी आणि आयई, आयबी आणि आयसी या तिघांच्या मधलं काय रिलेशन तुम्हाला सांगता येईल? आयई, आयबी आणि आयसी या तिघांच्या मधलं काय रिलेशन तुम्हाला सांगता येईल? हे रिलेशन कसं येणार बघा, इथं व्हॅल्यू लिहिलेत ना, 100 इज इक्वल टू 5 प्लस 95 होणार ना, म्हणजेच आयई इज इक्वल टू काय असणार आहे, आयबी प्लस आयसी होणार. तर या तीन करंट मधलं हे रिलेशन आहे, आयई इज इक्वल टू आयबी प्लस आयसी. After long time. कशाला पुढेला बोलू नको अरे, माझा माईक हा, तर ट्रान्झिस्टरचं वर्किंग तुम्हाला लक्षात आलं का बघा, ट्रान्झिस्टरचं वर्किंग कसं असणार आहे. ओके, पुन्हा एकदा ट्रान्झिस्टरचं वर्किंग सांगतोय, रिपीट करतोय मी. हे बघा, आपण कुठल्या ट्रान्झिस्टरचं वर्किंग स्टडी करायला लागलो, एनपीएन ट्रान्झिस्टर, एनपीएन ट्रान्झिस्टर. ठीक आहे, तर आता हा जो आहे तो इमिटर आहे, मधला जो आहे तो बेस आहे, तिसरा जो आहे तो कलेक्टर आहे. मला पुन्हा एकदा आता सांगा, ट्रान्झिस्टरच्या वर्किंग साठी कंडिशन काय आहे, व्हॉट इज द कंडिशन फॉर वर्किंग ऑफ ट्रान्झिस्टर? इमिटर कसा असला पाहिजे, फॉरवर्ड का रिव्हर्स बायस मध्ये? इमिटर फॉरवर्ड बायस मध्ये असला पाहिजे. आणि कलेक्टर कसा पाहिजे, रिव्हर्स बायस मध्ये. ठीक आहे, आता इथं तीन रिजन आहेत, इथं तीन रिजन आहेत आणि फॉरवर्ड बायस रिव्हर्स बायस करण्यासाठी आपल्याला दोन बॅटरीज लागणार आहेत. ठीक आहे, इमिटर आता आपल्याला फॉरवर्ड बायस करायचा असेल तो एन टाइप आहे ना, इट शुड बी कनेक्टेड टू नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. आणि पॉझिटिव्ह टर्मिनल कुठे जोडणार आहे मी, बेसला जोडणार. ठीक आहे, सो नेगेटिव्ह पॉझिटिव्ह, सो नेगेटिव्ह इज कनेक्टेड टू एन रिजन, देअरफॉर इमिटर इज फॉरवर्ड बायस. कलेक्टर आता रिव्हर्स बायस करायचा आहे. कलेक्टर रिव्हर्स बायस करण्यासाठी काय करावं लागेल बघा, कलेक्टर एन टाइप आहे ना, तो कुठे जोडावा लागेल, पॉझिटिव्हला जोडावा लागणार मला. ओके, आता ही जी बॅटरी आहे त्याला काय म्हणणार मी, फी असं म्हणणार, लक्षात घ्या, बिकॉज इट इज कनेक्टेड टू इमिटर. आणि ही जी बॅटरी आहे त्याला काय म्हणणार, फी सीसी असं म्हणणार आहे. ठीक आहे, आता इमिटर आणि बेस मधला जंक्शन हा काय झाला, तुमचा फॉरवर्ड बायस झाला. हा फॉरवर्ड बायस झाल्यामुळं ओके, इथला डिप्लेशन लेअर काय होईल, इथं जो काही डिप्लेशन लेअर पीएन जंक्शनच्या दोन्ही साईडला जो काही डिप्लेशन लेअर असणार आहे, तो डिप्लेशन लेअर काय होणार, कॅन्सल्ड आउट. ओके, कॅन्सल्ड आउट. त्याच्यामुळे आता डिप्लेशन लेअर कॅन्सल झाला तर मेजॉरिटी चार्ज कॅरियर काय होणार, फ्लो होणार. म्हणजे काय, इथं जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होणार, बेस मध्ये जाणार इलेक्ट्रॉन.
बेसमध्ये काय आहेत, होल्स आहेत, बेसमध्ये होल्स आहेत आणि हे इलेक्ट्रॉन आणि होलचं कॉम्बिनेशन काय होणार आहे, बेसमध्ये होणार आहे. ओके, सो इलेक्ट्रॉन अँड होल कॉम्बिनेशन टेक्स प्लेस इन बेस रिजन. आता इथे एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे, इलेक्ट्रॉनचं इमिटरचं डोपिंग काय आहे, हाय डोपिंग आहे. ओके, डोपिंग ऑफ इमिटर इज हाय आणि बेसचं डोपिंग काय आहे, व्हेरी लो. त्याच्यामुळे आता फॉरवर्ड बायस झाल्यामुळं अबाउट म्हणजे एक्झाम्पल घ्यायला लागलोय, 100 इलेक्ट्रॉन जे आहेत ते इमिटर मधून बेसमध्ये येणार. परंतु लाईटली डोप्ड म्हणजे याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल 5 होल्सच असणार आहेत फक्त. म्हणजे होल मध्ये किती इलेक्ट्रॉन होलचं कॉम्बिनेशन होणार आहे, फक्त 5 इलेक्ट्रॉन होलचं कॉम्बिनेशन बेसमध्ये होणार. ठीक आहे. आता राहिलेले 95 इलेक्ट्रॉन जे आहेत, 95 इलेक्ट्रॉन त्यांचं काय होणार आहे, तर ते कलेक्टर रिजन मध्ये ओढले जाणार. कलेक्टर रिजन मध्ये ओढले का जातात, कोण सांगू शकेल? कलेक्टर रिजन मध्ये ओढले का जातात राहिलेले 95 इलेक्ट्रॉन्स? ओढून घेतले जातात, पुल केले जातात. हे कशामुळे होतं, ड्यू टू डिप्लेशन लेअर. इथं असणारा डिप्लेशन लेअर. कारण लक्षात घ्या, हे बघा डिप्लेशन लेअरची कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली. डिप्लेशन लेअर मध्ये काय असतं, इलेक्ट्रिक फील्ड असतं, इलेक्ट्रिक फील्ड. आणि हे जे डिप्लेशन लेअर मधलं इलेक्ट्रिक फील्ड आहे ते काय करतं, मेजॉरिटी कॅरियर्सला काय करतं सांगा, मेजॉरिटी कॅरियर्सला काय करतं ते इलेक्ट्रिक फील्ड, मेजॉरिटी कॅरियरला अपोज करतं, अपोज. म्हणजे इथं जे काही डिप्लेशन लेअर असणार आहे, आता मेजॉरिटी कॅरियर म्हणजे एन साइडला मेजॉरिटी कॅरियर कोण असतात, इलेक्ट्रॉन. या इलेक्ट्रॉनला इकडे जाऊ देणार नाही. किंवा इथं जे काय होल असतील, पी रिजन मध्ये जे काय पी रिजन मधली मेजॉरिटी चार्ज कॅरियर म्हणजे होल ना, होलला इकडे जाऊ देणार नाही. म्हणजे इथला जो डिप्लेशन लेअर आहे हा तर कंटिन्युअसली असणार आहे, इथं तो काय कॅन्सल आउट होत नाही, कारण ते रिव्हर्स बायस मध्ये आहे ना. आणि हा डिप्लेशन लेअर कलेक्टर मधल्या इलेक्ट्रॉनला इकडे जाऊ देत नाही किंवा बेस मधल्या होलला इकडे जाऊ देत नाही. ओके, पुन्हा एकदा मी काय सांगतोय लक्षात घ्या. बेस आणि कलेक्टर यांच्यामध्ये जो काही डिप्लेशन लेअर इथं असेल, जो काही डिप्लेशन लेअर असणार आहे, तर हा डिप्लेशन लेअर काय करत नाही, पी साइडला असणारे होल्स एन साइडला जाऊ देत नाही किंवा एन साइडला असणारे जे इलेक्ट्रॉन आहेत त्याला पी साइडला जाऊ देत नाही. ओके, यांच्या मोशनला अपोज करतो. सो डिप्लेशन लेअर काय करतो, मेजॉरिटी कॅरियरला काय करतो, अपोज करतो. बट इट सपोर्ट, गेलं बघ कुठं, बट इट सपोर्ट. कुणाला सपोर्ट करतो, मायनॉरिटी कॅरियर. हॅलो टीचर. हा हा दिसल्या. हा मायनॉरिटी कॅरियर्सला तू सपोर्ट हा करतो. हा हा वैष्णवी माने कोण आहे, हा वैष्णवी माने, माईक म्यूट करा. करा करा, हाच नंबर ऍड करा तिथं. हा बरं, नंबर वैष्णवी. मी तुम्हाला, तुम्ही जे लिंक टाकलात ना तोच नंबर ऍड करा टीचर. हा हा चालते. हॅलो बोलू. हा हॅलो. हा, 1 मिनिटाचा टाइम राहिलाय, त्याच्यामध्ये लक्षात घ्या. परंतु डिप्लेशन लेअर काय करतो, मायनॉरिटी कॅरियरच्या फ्लोला सपोर्ट करतो. आता पी रिजन मध्ये मायनॉरिटी कॅरियर म्हणजे काय, इलेक्ट्रॉन असणार ना. आणि ते इलेक्ट्रॉन कुठून आले आहेत, हे 95 इलेक्ट्रॉन आहेत, लक्षात घ्या. हे 95 इलेक्ट्रॉन्स काय आहेत, पी रिजन मध्ये मायनॉरिटी कॅरियर आहेत. आणि ते मात्र काय केले जातात, तिकडे ओढले जातात. कारण डिप्लेशन लेअर काय करतो, मायनॉरिटी कॅरियरला ओढतो. ओके, बेस मध्ये आलेले इलेक्ट्रॉन 95 राहिलेले जे इलेक्ट्रॉन आहेत ते मायनॉरिटी कॅरियर्स आहेत, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे ते ओढले जातात.
लक्षात आलं मी काय सांगितलं? आणि त्याच्यामुळे ते कलेक्टर रिजन मध्ये पोहोचतात आणि कलेक्टर रिजन मधून कलेक्टरच्या बॅटरी पर्यंत पोहोचतात. ठीक आहे. आणि अशा प्रकारे VEE जी आहे इमिटरची बॅटरी काय करते, इलेक्ट्रॉन आतमध्ये ढकलते आणि त्याच्यामुळे IE डेव्हलप होतं. बेसमध्ये जे इलेक्ट्रॉन होल कॉम्बिनेशन तयार होतं त्याच्यामुळे काय होणार आहे, इथं बेस करंट डेव्हलप होणार आहे. देयर इज अ बेस करंट. आणि कलेक्टर रिजन मधून जे इलेक्ट्रॉन बाहेर पडतात त्याच्यामुळे काय होणार आहे, कलेक्टर करंट आवाज डेव्हलप येतोय होणार आहे. की ओके. खरं आता काय लिहितात ते दिसत आणि या तिघांच्या मध्ये रिलेशन काय असतं, IE इज इक्वल टू IB प्लस IC. That is the इथं relation. करते ना. वैष्णवी माने कोण आहे? कोण आहे वैष्णवी माने? मी आहे. आवाज म्यूट करा की. हाय सर. मी कोण? म्यूट कर.